वेलकम बॅक टू माय चॅनल. दिवस खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता वाजले आहेत 11 आणि मी मस्त इथे गव्हाच्या शेंगा करते. तर हे गावाकडून आणलेले होते त्या दिवशी लग्नाला गेलो ना. मस्त गव्हाच्या शेंगा, नंतर शेवग्याच्या शेंगा, हिरवे वांगे आणलेले आहे तेच. आणि आज मग मी मस्त गव्हाच्या शेंगा करणार आहे. त्याच्यासाठी शेंगाने भाजून घेतलेले आहे. ते थोडे थंड होत आहे. आता पोळ्या करून घेते पटापट आणि बाकीचं घरातलं आवरलेलं आहे. आणि तेच. आणि इथे कलरचा एक हात बसलेला आहे, बघू शकता असा कलर आहे या पद्धतीचा, खूप छान दिसतो. आणि तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे पूर्ण काम पण झालेलं आहे. इथे पॉईंट वगैरे पण टाकलेले आहेत, ते पण कलर वगैरे द्यायचंच आहे. तर तेच आता थोड्या वेळाने सगळं आवरून घेते. आता भाजी करते, आधी पोळ्या करून घेते, नंतर भाजी. मी गव्हाच्या शेंगा कशी भाजी करते सिंपल आणि सोपी तुम्हाला दाखवतेच. तर चला आता पटापट पोळ्या करून घेते आणि मग बोलते. तर इथे मी कढई घेतलेली आहे, 1 चमच तेल घेतलेलं आहे, त्यात लसूण टाकलेलं आहे. लसूण एकदम फ्राय करायचं आहे मस्त. तर इथे मी जिरे मोहरी पण टाकलेले आहे आणि चांगली तडतडू द्यायची जिरे मोहरी आणि क्रिस्पी होऊ द्यायचा लसूण. आणि तेच मस्त मिक्स करून आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि हळद पण मिक्स करायची आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला गव्हाच्या शेंगा टाकायच्या आहे. तर इथे गव्हाच्या शेंगा टाकलेल्या आहे आणि मिक्स करायचं आहे मस्त पैकी. आणि मी मिरची वरतून टाकते, अशी नाही टाकत, त्याच्यात कारण जळून जाते. तर फक्त हळद आणि तेच टाकते, तुम्ही बघितलं असेल. तर तेच आता मिक्स करून आणि त्याच्यानंतर मी लाल तिखट टाकणार आहे. तर इथे अजून मी थोडीशी हळद टाकली, लाल तिखट टाकलेलं आहे, इथे गरम मसाला टाकला थोडासा. आणि आता मिक्स करून मीठ टाकणार आणि मिक्स करणार छानपैकी. आणि थोडंसं मिक्स करून आणि थोडंसं किंचित पाणी टाकायचं आपल्याला, म्हणजे एकदम थोडंसं 3-4 चम्मच म्हणू शकतो. नंतर मी दाण्याचं कूट टाकलेलं आहे, थोडासा मिक्स केला आहे आणि वाफेवर मस्त शिजू द्यायची भाजी. तर इथे मी लीड लावून शिजू देणार भाजी. तर तेच. तर इथं भाजी मिक्स करून बघू शकता शिजलेली आहे, झालेली आहे आणि आपली भाजी रेडी आहे गव्हाच्या शेंगा. तर मस्त जेवण झालं आणि मी ज्वारीची भाकरी केली होती याच्यासोबत, काय म्हणतात आपलं गव्हाच्या शेंगांसोबत. आणि जेवण झालं आणि घरातलं आवरून घेतलं वगैरे. तर मला असं वाटलं की मला असे ब्लॅक हेड्स आहे 2-3 वगैरे. तर म्हटलं चला आता आणलेलेच आहे बांबू चारकोल, तर लावून घेऊ. तर आता हेच लावायचं आहे आणि थोड्या गावात पण जायचं आहे, कियाराला विहानला पण रेडी करायचं आहे. तर काम आहे असंच गावामध्ये, थोड्याशा वस्तू वगैरे आणायच्या आहे संपलेल्या. तर तेच आता म्हटलं चला आता आहे वेळ तर लावून घेऊ. आणि मी आवरलेलं आहे, जीन्स टॉप सिंपल असं घातलेलं आहे. आता हे 5-10 मिनिट ठेवते आणि मग काढून घेईल. तर असं असतं, बघू शकता चारकोल. तर आपला आधी चेहरा ओला करून घ्यायचा असा, कारण मला खूप असं वाटतंय की आहे ब्लॅक हेड. असं असं काढायचं आहे वाटतं, हो सॉरी, असं काढायचं आहे. आणि मग थोडा वेट करून घेते. असं लावायचं एकदम पॅक असं लावून घ्यायचं आहे. असं लावून घेतलेलं आहे. आता 5 मिनिटांनी रिमूव्ह करेल. ब्लॅक हेड्स निघता की नाही बघू आपण. तर असं लावून घ्यायचं एकदम पॅक. आणि याच्यावर दिलेलं पण आहे की कसं लावायचं वगैरे, कसं रिमूव्ह, किती मिनिटांनी करायचं, 10 किंवा 15 मिनिटांनी रिमूव्ह करायचं आपल्याला हे. तर इथे दिलेलं आहे सगळं आणि खूप युजफुल आहे आणि 14 रुपीजलाच आहे. तर घरात असलंच पाहिजे सगळ्यांकडे. ब्लॅक हेड्स जर काढलेच नाही ना तर ते खूप नंतर कुरूपसारखे असे कडक होऊन जातात, ते निघायला खूप प्रॉब्लेम देतात जेव्हा आपण काढायला जातो ब्युटी पार्लरमध्ये. तर खूप रक्त वगैरे निघतं त्याच्यातून. तर म्हणून मग रेग्युलर काढत राहायची 15-20 दिवसातून. तर आता जरी मी फेशियल केलं, जरी माझे ब्लॅक हेड्स काढलेले आहेत, ब्लॅक हेड्स नाही व्हाईट हेड्स आहे मला जास्त, ते काढलेले आहेत, तरी पण मी 15 दिवसांनी काढतेच आणि हे असं आणूनच ठेवते. तर अजून एक आहे माझ्याकडे असं परत. तर आता घेते काढून पटकन 5-10 मिनिट ठेवते आणि त्याच्यानंतर मग काढून घेते आणि मग आवरते. तर इथे माझं बाकीचं तर आवरलेलं आहे. आता कियाराला ड्रेस वगैरे घालून देते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते ब्लॅक हेड्स निघाले की नाही. तर आता 10 मिनिट झालेले आहे. तर खूप असं ताट वाटते, तर आता काढून घेते, निघाले की नाही बघते ब्लॅक हेड्स. खूप ताट असं
निघाले. बापरे. तर थोडेसे ब्लॅक हेड्स तुम्हाला दिसत असतील, एकदम व्हाईट व्हाईट असे दिसत असतील इथे इथे. तर असे निघालेले आहेत. तर छोटे छोटे तर खूपच आहे. इथे बघू शकता, इथे व्हाईट व्हाईट दिसत असेल तुम्हाला, असे व्हाईट व्हाईट. तर व्हाईट हेड्सच आहे असं मला इथे. याच्यावर तर व्हाईट पूर्ण दिसत आहे, बघू शकता इथं. तर असे निघालेले आहे. आणि आता हे वॉश करून घेते पूर्ण नाक आणि रेडी होते आणि त्याच्यानंतर बोलते. चला. तर इथे मस्त फ्रीज आणि ओव्हन, OTGचं आपलं पॉईंट पण राहिले आहेत, बघू शकता. बटन लागतात. आणि इथलं पण तर असे झालेले आहेत पॉईंट. आता कलर वगैरे कंप्लीट झालं की सध्या हा फ्रीज हा आहे आमचा फ्रीज सॅमसंगचा फ्रीज. तर तो तिथे ठेवून देईल. नंतर डबल डोअरचा येईलच, तिथे तशी जागा केलेली आहे मोठी. पण सध्या तिथे हा ठेवून देईल, म्हणजे इथलं जागा सगळी मोकळी होईल याच ठिकाणची. इथे आयलँड किचन राहिलं आमचं, तर इथे राहिलं आहे. आणि कलर पण किती सुंदर दिसते, बघू शकता, ग्रे कलर. आणि अजून 2 हात राहिले द्यायचे, मग ते झालं की झालं सगळं कंप्लीट. आणि आपलं मॉड्युलर किचनचं पण साहित्य म्हणजे आलेलं आहे, उद्या इन्स्टॉल होईल. तुम्हाला दाखवते कसं आलेलं आहे. चला. तर इथे बघू शकता, इथे सगळं मॉड्युलर किचनचं साहित्य आलेलं आहे. टँडम आहे ना आमचं, तर त्याच्यासाठी हे सगळं असं आलेलं आहे. इथे लागणारं इंचेस वगैरे असं. तर इथे सगळं साहित्य ठेवलेलं आहे त्यांनी. बाकीचं उद्या येईल जेव्हा इन्स्टॉल करतील तेव्हा. पण एवढं आलेलं आहे सामान. तिथे आलेले आहे डोर्स वगैरे सगळं. चला आता कियाराला आवरून देते. विहानचं आवरलेलं आहे, तो इथे कियाराचं आवरून देते वगैरे आणि मी बोलते. चला. तर आता इथे आम्ही पिनॅकल मॉलला आलेलो आहे, इथे रिलायन्समध्ये. कियाराला खूप आवडतं बसायला, तर आता चला मध्ये जाऊ आपण. चला. तर इथे ज्युसर आणि चॉपरचं मस्त कॉम्बो ऑफर आहे, तर बघू शकता. आणि इथे एक वस्तू घेतली तर त्याच्यावर एक फ्री आहे, वन बाय गेट वन फ्री. इथे चॉपर आहे आणि हे एक ज्युसर आहे. तर खूप छान इझी आहे, बिना लाईटशिवाय आपण असं घरात करू शकतो काही काही. तर ते इथे सगळे मसाले आहेत, खडे मसाले वगैरे. तर इथे आता हे किचन टॉवेल घेतलेले आहे, तर ते मला खूप लागतात. किचन टॉवेल आणि टिश्यू, काही तळलं वगैरे फिश वगैरे ते त्याच्यासाठी. तर इथे मसाले वगैरे त्याच्यात आता काही. इथे ऑइल सगळं, तर ऑइल घेतलेलं आहे. आणि एक हे पण घेतलेलं आहे मस्टर्ड ऑइल. करून बघू, छान भाज्या लागतात त्याच्या. आणि बाकीचं सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे. तर हे सगळे ऑइल्स आहे. आणि इथे ऑलिव्ह ऑइल ठेवलेलं आहे, ज्याला डायबिटीस आहे वगैरे, ऑलिव्ह ऑइल तेच आता. आणि पिंक सॉल्ट जे मी वापरते ते पिंक सॉल्ट आहे घरी, मी दाखवत होते तुम्हाला. तर इथे सगळे ते काळं मीठ वगैरे सगळं आहे ठेवलेले. चल विहान. आणि इथे बिस्किट वगैरे ठेवलेलं आहे. यारा. तर इथे सगळे नमकीन आहे, बाय वन गेट वन फ्री, कोणतं पण घ्या त्याच्यावर एकावर एक फ्री आहे. आणि जे नमकीन खातात ना नाश्त्याला त्यांच्यासाठी छान वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. धान्य आहेत आणि मसूर पण आहे मस्त छानपैकी, पण मी घेतली आहे. इथे हे चना डाळ, मसूर, सगळ्या अशा डाळी ठेवलेल्या आहेत. आणि त्याचे भाव पण ठेवलेले आहेत, बघू शकता. कियारा नको.
आणि इथे मुगाची डाळ पण आहे मस्त छोटी, गहू आहे. तर इथे सगळे असे भाव लावलेले आहेत. तर इथे माझ्या मागे सगळे बिस्किट ठेवलेले आहेत. तर इथे सगळे फ्रोझन पदार्थ म्हणजे आपलं बटर, चीज घेतलं आहे विहानला, त्याला खूप आवडतं ब्रेड चीज खाण्यासाठी. तर इथे श्रीखंड वगैरे, बाकी दूध, दही, ताक. तर हे चीज मी बघत होती वेगळ्याच पद्धतीचं होतं. तर तेच इथे सगळ्या म्हणजे दुधाचे पदार्थ. तर इथे सगळ्या भाज्या आहे, कांदे वगैरे सगळे ठेवलेले आहेत. इथे बघू शकता. इथे सुरण पण आहे. आंबे, इथे सगळ्या प्रकारचे आंबे आणि हे ज्यूस पण आहे गुआवा. तर इथे मी फेसवॉश बघत होती माझ्यासाठी, तर मी घेतलेला आहे. तर मी पॉन्ड्सचं फेसवॉश वापरते. तर पॉन्ड्समधले चारकोल वगैरे असे वेगवेगळे असतात. तर खूप आवडतं मला, पहिल्यापासून वापरते, लग्न झाल्यापासून मी हेच फेसवॉश वापरते, नाहीतर मी हिमालया वगैरे. तर इथे तेच बघत होते. इथे माझ्या मागे सगळे शूज वगैरे ठेवलेले आहेत आणि ते सगळे ठेवले आहेत. चप्पल्स वगैरे ते पण घेऊ शकतो. आणि हे मस्त विंटर शूज वगैरे आहे इथे. आणि विहान कियाराची खूपच मस्ती चालू आहे. तुम्ही बघू शकता विहान कियारा इतकी मस्ती करताय ना. हो ना कियारा, नको नको विहान ठेव. चला चल जायचं घर. चला चला
तर इथे आपण हे डबे वगैरे घेऊ शकतो, पिठाला वगैरे. तर बघू शकता. आणि किती आला आणि 50% इथे बॅग्स आहे सगळ्या. 50% ऑफ आहे सगळ्या. या बॅग आहे. तर सगळ्या बॅग्स ठेवलेल्या. चला आता खाली जाऊ आणि बिल करू आणि मग जाऊ. आणि याला मी खूपच त्रास देत आहे म्हणून. तर इथे शॉपिंग झालेली आहे बघू शकता. आणि बाहेर मस्त सनसेट पण झालेला आहे. याला खूप घाबरते याच्यावर, स्लायडिंगवर असं जातं त्याच्यावर. तर इथे सगळे बेजिंग म्हणजे ज्यूस वगैरे ठेवलेले आहे आणि तिकडे याला खूपच रडते, आता काय लागेल. चला आता शॉपिंग झालेली आमची एवढी आणि घरी गेली की दाखवेलच काय काय घेतलं. आता बिल करते आणि डायरेक्ट नंतर बोलते घरी आलं. चला तर इथे खूप ऊन होतं म्हणून म्हटलं चला आईस्क्रीम खाऊ. तर इथे वैभवने मस्त व्हॅनिला घेतलेला आहे फ्लेवर आणि विहाननी पण व्हॅनिला घेतला. मी चॉकलेट घेतलेलं आहे. तर ते चॉकलेट आणि बाकी मग मला स्ट्रॉबेरी चॉकलेट, पिस्ता किंवा मग लॅव्हेंडर वगैरे असे म्हणजे फ्लेवर्स आवडतात. पण जास्त करून मला चॉकलेट फ्लेवर आवडतं. तर मग मी चॉकलेट घेतलेलं आहे आणि खूप टेस्टी होतं आईस्क्रीम. आणि विहान कियाला पुढे गेले होते, त्यांना माहितीच नाही आम्ही आईस्क्रीम घेतो आहे. मग विहान पण आला आणि त्याने पण त्याला पण व्हॅनिला स्ट्रॉबेरी वगैरे अशा फ्लेवर्स आवडतात. तर मला मँगो पण आवडतं जास्त, मँगो स्ट्रॉबेरी आणि जास्त करून चॉकलेट आवडतं. तर आणि बटरस्कॉच पण खूप छान लागतं. तर इथे मी चॉकलेट घेतलेलं आहे आणि इतकं टेस्टी होतं ना मस्त. तर कोनमध्ये असं आपण लहानपणी खायचं असं. तर म्हटलं चला कोनमध्ये, कपमध्ये तर खातो नेहमी, तर कोनमध्ये खाल्लं. आणि इथे विहान पण आला मागे लगेच, तो पण गेला, त्याला आणायला पाठवलं. मग तो पण गेला आईस्क्रीम आणायला. तर तो व्हॅनिला फ्लेवर कपमध्ये घेतो आहे, त्याला याच्यात कोनमध्ये जास्त आवडत नाही. कपमध्ये कसं चमच्याने खाता येतं त्याला. तर तेच. आणि कियाला पण मागत होती, तिथं खात नाही पण तरी तिथं चाललं होतं दे मला पण. पण तिला नाही घेऊन दिलं कारण मग परत वाया वगैरे जाईल. तर तिला म्हटलं आमचं खा. तर तिला असं खूप एक्साइटमेंट असते की विहानला दिलं वगैरे. तर ती बघू शकता ती पण घेते. तर हे विहानसाठी आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि आता आम्ही बाहेर बसून मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतो. आणि चला, विहान कोणतं आईस्क्रीम खातो? व्हॅनिला. तर मस्त आईस्क्रीम पण घेतलेली आहे, चॉकलेट. आता मस्त इथे बसून आईस्क्रीम खाणार. आणि सनसेट पण झालेला आहे, संध्याकाळचे 5-5:30 वाजलेला आहे. आणि इथे विहान आणि मी आईस्क्रीम मस्त खाते. चला बोलते ना. तर इथे म्हटलं चला नारळ पाणी पण पिऊ. आणि तेच इथे नारळ घेतो आहे आणि खूप मोठं नारळ होतं, त्याला मलाई पण होती. तर तेच इथे नारळ घेतलेलं आहे. आणि आम्ही वैभवला आणि मलाच आवडतं नारळ वगैरे पिण्यासाठी. तर आम्ही गोव्याला गेलेलो होतो, तर खूपच नारळ वगैरे पाणी प्यायचं तिथे. तर इथे वैभवसाठी आणि माझ्यासाठी मस्त नारळ पाणी घेतलेलं आहे. आणि बाहेरच होतं स्टॉल नारळचं. तर तेच विहान पण एकदम एक्सायटेड होता पिण्यासाठी. तर इथे हे नारळ पाणी घेतलेलं आहे आम्ही. तर सगळ्यात मोठं नारळ घेतलेलं आहे. विहानला आवडतं नारळ, त्याचं नारळ पाणी पिणार आणि मग जाणार. चांगलं असतं उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी पिलेलं, मस्त घेतलेलं आहे. तर इथं आमचं नारळ पाणी पिऊन झालेलं आहे आणि विहानला तिकडे पाठवलं. तर ते मलाई काढून देतात, म्हणजे नारळाचे 2 तुकडे करून आणि त्यात असं मलाई काढून आणि ते नारळाचीच अशी चमचे तयार करून देतात. तर तेच विहानला पाठवलं आणि आता तो घेऊन येईल. आणि खूप छान असतं उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी पिलेलं आणि त्याची मलाई वगैरे खाणं वगैरे छान, वेगळीच मजा असते. तर तेच आता विहान घेऊन येईल. आणि विहान आणि कियाला तर खूपच मजा आली. खूप
खूप दिवसांतर नाही, आम्ही नेहमी येतो, पण मग असं बाहेर आलं की त्यांना खूप मजा येते फिरायला खेळायला वगैरे. तर आता विहान घेऊन येतो आहे, तर बघू किती नारळ म्हणजे मलाई निघालेली आहे. तर कियाला तर खूपच एक्सायटेड, नुसती इकडून तिकडून पळत होती सारखी, आणि काही खात तर नाही, पण तिला खूप असं हे राहते एक्साइटमेंट. तर इथे बघू शकता एवढं. तर आता इतक्यात घरी आलो आणि आमची शॉपिंग झालेली आहे. तर मेन म्हणजे मला कोलगेट वगैरे तेच संपलं होतं, नंतर ऑइल वगैरे संपलं होतं. तर तेच मी काय काय आणलं तुम्हाला दाखवते. आणि मी महत्त्वाचं म्हणजे मशरूम घेतले, माझे फेवरेट. तर मशरूम आणलेले आहे आणि मशरूमची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलीच आहे. मशरूम बिर्याणी इतकी छान टेस्टी लागते. तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तर नक्की जाऊन बघितली नसेल तर. तर मशरूम आणलेले आहे, आता याची वेगळी रेसिपी बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेलच मी लवकरच. तर मशरूम आणलेले आहे इथे. नंतर इथे जिंजर गार्लिक पेस्ट पण आणलेली आहे. जेव्हा मला कंटाळा आला जिंजर गार्लिक पेस्ट बनवण्याचा, तेव्हा मी हेच टाकते, इन्स्टंट जिंजर गार्लिक पेस्ट. आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर मी आता स्लाईस, माझं खूप आवडतं आहे, स्लाईस आणलेला आहे. तर जेव्हा कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना स्लाईस देण्यासाठी छान असतं. म्हणजे स्लाईस किंवा कोणतं पण तुम्ही देऊ शकता त्याच्यापेक्षा. आणि इथे कांदा लसूण मसाला, तर कशात पण आपण यूज करू शकतो. तर मी असे मसाले खूप आणून ठेवते वेगवेगळे प्रकारचे, मला आवडले ते. तर कांदा लसूण मसाला आणलेला आहे. नंतर सेन्सोडाईन हे माझ्यासाठी आणलेलं आहे, कारण माझे दात कसे असे ठणकायचे वगैरे. तर जेव्हापासून मी वापरते ना हे सेन्सोडाईनचं कोलगेट, तर तेव्हापासून माझं दात वगैरे ठणकणं बंद झालेलं आहे. तर मग मी खूप दिवसापासून वापरते, ही मीच वापरते. आणि विहान आणि वैभव ते हे वापरतात कोलगेट, कोणतं पण वापरतात ते दुसरे क्लोजअप वगैरे वेगवेगळे वापरतात, पण मी हे वापरते सेन्सोडाईन. तर ते आणलेले आहे. त्याच्यानंतर टिश्यू पेपर आणलेले आहे, म्हणजे जेव्हा तळलेले वगैरे काढायचं असेल तर टिश्यू पेपर घेऊन आणले. आणि हे चीज स्लायसेस आणलेले आहेत. तर विहानला ब्रेड वगैरे सँडविच वगैरे करून देईल, तर सँडविच मेकर आहे माझ्याकडे. तर म्हटलं चला आता नाश्त्याला वगैरे दूध बिस्किटपेक्षा हे करून देईल त्याला सँडविच. तर चीज स्लायसेस आणलेले आहे. आणि हे आणलेलं आहे मिस्टर मसल. तर तुम्हाला माहिती मी गॅस आणि चिमणी ह्याच मिस्टर मसलनेच क्लीन करते, खूप छान निघतात. तर याचं पॅकेट आणलं आहे आणि याची बॉटल आहे, तर मी त्याच्यात ओतून ठेवेल. तर हे मिस्टर मसल आणलेलं आहे. आणि इथे साखर 1 किलो घेऊन आली आहे. नंतर मसूर डाळ आणलेली आहे, आखी मसूर डाळ, ती मला खूप म्हणजे आवडते, फेवरेट आहे. काही भाजी नसेल तर मग ही टाकायची आणि मसाल्याची करायची, खूप छान लागते. तर मसूर डाळ, आखी मसूर डाळ आणलेली आहे. नंतर हे माझं फेसवॉश पण संपलं होतं, तर फेसवॉश आणलेलं आहे पॉन्ड्सचं. तर मी हेच वापरते नेहमी लग्न झाल्यापासून, तर खूप छान मला रिझल्ट आहे याचा. तर हे वापरते मी पॉन्ड्सचं फेसवॉश, तिथे आणलेलं आहे. नंतर लवंग आणलेले आहे, संपले होते. आणि त्याच्यानंतर हे कियारा आणि विहानसाठी ब्रश आणलेले आहे. आणि बाकी विहानने खाण्यासाठी आणलेलं आहे. आणि हे तेलाच्या पॅकेट्स आणले मी 6 पॅकेट्स आणलेले आहेत सनफ्लॉवर ऑइल, इथे बघू शकता. तर ते घेऊन आली. आणि एक एक्स्ट्रा मस्टर्ड ऑइल पण आणलेलं आहे. तर आपण जेव्हा नॉनव्हेज वगैरे करतो किंवा मग आपल्याला ढाबा स्टाईल भाज्या करायच्या असतात, तर तेव्हा हे मस्टर्ड ऑइल छान असतं. तर हे आणलेलं आहे. आणि बस एवढं. हां, आणि हे 2 टॉवेल आणलेले आहेत, मग दाखवते, मला आवडले म्हणून मी आणले. हे 2 कलर आहे, खूप मोठे आणि बघू शकता खूपच मोठे आहेत, भरपूर मोठे आहेत असे. तर हे 2 कलर्स आणलेले आहेत टॉवेलचे, ऑलिव्ह ग्रीन आणि ब्ल्यू कलर. तर एवढी शॉपिंग केलेली आहे, तुम्हाला दाखवते एवढी पूर्ण इथे.
शॉपिंग केली. तर एवढ्या महत्त्वाच्या वस्तू आणल्या मी सगळ्या. तर आता हे सगळं आवरून देते. आणि तेच तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा. तर आता स्वयंपाकाचं बघते काय करायचं ते. सिम्पलच काहीतरी करेल, मसूर डाळ आणि तर मसूर डाळ आणि भात पोळ्या करेल. तर तोच प्लॅन आहे. आणि मशरूमची रेसिपी मी उद्याच्या ब्लॉगमध्ये परवाच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. तर तेच आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.